निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मी फोन केलेला तुम्हाला, हा बोला ना ताई. नंतर तुम्ही पण केला मला नंतर. हा, हा. मला अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलता सांगू हा, शकता? मी कराडवरून बोलते. अच्छा, नाव सांगायचंय? अं, नाव सांगितलं तर काय हरकत नाही तर. अच्छा अच्छा. हा. मनीषा हा. मनीषा शिंदे. काय अनुभवलं ताई? अं, गेल्या वर्षी मी सीमाताईंकडून घेतली होती सीमा. तर अच्छा. हा. ह्याचा प्रॉब्लेम होता, घर बांधायचं होतं ना. अच्छा अच्छा. हा हा. हं. मग ते जरा विरोधक जास्त होते. अरे बापरे. हा हा. मग फेब्रुवारी महिन्यात मी घेतली सेवा, चालू केली. हा हा. मग जून जुलै महिना आला तरी, जून महिना आला तरी म्हणजे काय होईना काम. मग अरे मला असं बापरे. वाटलं मला असं वाटलं की म्हणजे मिस्टरांनी करायला पाहिजे, असं मला वाटायला लागलं की त्यांच्या हातूनच हे होणार. अच्छा. हा 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 हा. हं. आणि नंतर मग आम्ही म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की आता हे अजून होईना, काम होईना. अरे. मग म्हटलं आपण दादांकडे जाऊया. हा हा. मग आम्ही गेल्या वर्षी बघा, जून महिन्यात गेलो होतो. हा 9 तारखेचा दरबार होता, हा हा हा. तेव्हा गेलो. अच्छा. मग दादांनी दिली बदलून सेवा, हा. कालभैरव अष्टकची. हो का? अच्छा. हा. हा, मग तेव्हापासून अगदी म्हणजे एवढं व्यवस्थित ना की एवढे विरोधक होते ना, सगळे सगळे आता एक व्यवस्थित बांधलं गेलं. सगळे सगळे आणि सगळे हा, आता कालभैरवाष्टकची पहिला काय स्लॅब दिली पडेल होती? बघा. हा, कालभैरवाष्टकची काय सेवा दिली होती म्हणजे? ते गोरष्टक 51 वेळा होतं. अच्छा अच्छा अच्छा. गोरेष्टक हा धरून स्तोत्र. हा हा. हा. आणि आणि हे पण ते मला म्हणजे पहिली मला संकटमोचन दिलेली, अच्छा आणि गोराष्टक पण नंतर दिले त्यांनी मला परत. अच्छा अच्छा. हा हा. हा, मग ते मी सुरू केलं हो. काम परत. हा, नंतर कालभैरव अष्टकच ते 11 वेळा मला म्हणायला सांगितले नंतरच्या सेवेत. अच्छा अच्छा. हा म्हणजे दादांनी म्हणजे प्रत्यक्ष आम्ही गेलो ना तिथे हा हा दरबारात हा. तेव्हा. आणि मिस्टरांचं खूप कौतुक केलं त्यांनी. म्हटलं हो का? एवढा चांगला, म्हटले निर्मळ मनाचा माणूस आहे एकदम. आणि हो. ओळखतात पण म्हणजे अजून सुद्धा त्यांनी ओळख ठेवली, म्हणजे यांचे अरे मित्र वा वगैरे वा गेले वा. तरी हा बघा, म्हणतात कराडचे, लक्षात कराडचे येतात शिंदे त्या. म्हणून लक्षात आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता परवा 27 तारखेला त्यांचा बर्थडे झाला ना. हो हो. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तेव्हा माझी तब्येत माझ्याकडून म्हणजे स्वामींनी काहीच करून घेतलेलं नाही. 20 तारखेपासून होतं ना ते हो हो गुरुचरित्र हो. वगैरे, आणि काहीच करून घेतलं नाही. माझी तब्येतच एकदम बिघडली. अरे बापरे. आता म्हटलं मला म्हटलं गुरुचरित्र पारायण तर करायचंय, आता हा. करणार कसं? बरोबर. मुलगी म्हटली मी करते म्हटली. हा हा. मग तिनं केलं. नंतर दत्त जयंतीची एकतर पौर्णिमा पण असते माझी, अरे आणि दत्त बापरे. जयंती, आणि तेव्हा पण उपवास डॉक्टरांनी सांगितलं उपवास करायचा नाही. अरे. आता म्हटलं काय करायचं? हा. तर मुलगी म्हटली मी करते. म्हणजे ते तिच्याकडून करून घ्यायचं होतं का काय त्यांना काय माहिती. बघा ना. कारण हा. मला म्हणजे असं वाटतं की तिनं करावं हे. हा. ती ती जरा केवढी जास्त आहे? म्हणजे ते आता फर्स्ट इयरला आहे इंजिनिअरिंगच्या. आई ग. लहानच मग आहे. तिला केलं तिनं, म्हणजे 2 पारायण तिची झाली करायची अरे बापरे. गुरुचरित्राची. हा. माझ्या बरोबर एक केलं तिने. अरे वा. आणि कारण दादांनीच सांगितलं होतं तिला हा 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 हा. की कर म्हणून तू, आणि तिला पण खूप छान सांगितलं दादांनी. हो म्हटलं का? तिला म्हटले तुझं नशीब खूप मोठं आहे. खूप अरे मोठ्या वा. घरात जाणार आहेस. अरे वा. आणि नोकरी पण छान मिळणार आहे. खूप छान मिळणार आहे सगळं म्हटले. अरे वा वा. फक्त मैत्रिणी करायच्या नाहीत तेवढं सांगितलेलं तिनं. हा. बरोबर आहे. हं. आणि खूप म्हणजे एवढा वेळ दादांनी दिला ना आम्हाला. हो का? आणि चहा सुद्धा तिथं स्वतः म्हणजे त्यांच्या बरोबर आम्हाला दिला.
अरे वा. एवढं मस्त वाटलं. हो, खूप छान वाटलं. हा नंतर आम्ही आता पण गेलो होतो बघा. 9 तारखेचा दरबार होता हा मागच्या हा. महिन्यात. बरोबर. हा, तेव्हा पण गेलेलो दादांकडे. तेव्हा पण छान हा. बोलले दादा. आणि अरे वा. आता 27 तारखेला बर्थडे होता ना त्यांचा. हो हो बरोबर. हा, मग 27 27 तारखेला डिसेंबरला. हा, डिसेंबरला. 28 तारखेला गुरुवार होता ना. हो हो पण हो. तेव्हा माझं खूप पोटात असं दुखत होतं माझ्या. हा हा. आणि गुरुवारी सकाळी बघा पहाटे दादा माझ्या स्वप्नात आले. ओ. हो, स्वप्नात म्हणजे ते सगळे सहकुटुंब आले होते. अरे वा. मुलगा, ताई, हा. मुलगी सगळेच आलेले. आले अरे वा. आणि मी त्यांना जेवायला वगैरे घातलं. माझी खूप इच्छा आहे की दादांनी घर झाल्यानंतर यावं माझ्याकडे जेवायला. अच्छा अच्छा. हा, येतीलच. येतील म्हणजे ते म्हटलेत पण. हा. कारण ते इथं दुकान पण आहे ना कराडमध्ये आमचं. मग ते हो. तर म्हटलेत. हा, आठवण आली होती म्हटली मला जाता येता आठवण येते म्हटली. पण उशीर हा. झालेला असतो. हा. बरोबर. तर मग म्हटले तुम्ही खूप नशिबवान आहे मला म्हटले. हो. की थोडंसं तुमच्या पोटात होतं ते निघून गेलं. म्हणजे मला हो का. उलट्या वगैरे पण झाल्या. हा, उलट्या अरे. पण झाल्या. म्हणजे मला तेव्हाच जाणवत होतं की हे माझ्या इथून काहीतरी पडते वेगळं बाहेर. अगं असं बाई. मला म्हणजे की निघून जातंय माझं ते काय असेल हा. ते. असं मला जाणवलं तेव्हा. अरे आणि त्याच बापरे. दिवशी पहाटे 5:00-5:30ला दादा स्वप्नात आले. आणि हा. दादांनी सांगितलं की तुम्ही खूप नशीबवान आहे. की हो. तुमच्या पोटात थोडंसं होतं ते निघून गेलं. हा. आणि मला म्हटले तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही. हा. म्हणजे इतरांची खूप घेतो ना. घरात आपण कसं लेडीज हो खरंय. म्हटलं तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही. एवढंच बोलले. नाही आणि म्हटलं त्यांना दादांकडे आहे काळजी, सगळ्यांची काळजी करतात ते. खूप, खूप, हम्म. खूप प्रेमळ आहेत. म्हणजे इतकं ना की त्यांचा शब्द कधी असा म्हणजे हे होतच हो नाही. हो सगळं बोलल ते सगळं अगदी हो व्यवस्थित होतं हो बघा. हो आता तर आम्हाला सांगितलं काही टेन्शन घेऊ नका. घर व्यवस्थित होणार आहे. हो ना. मग तुम्ही यायचं म्हटलं आमच्या इकडे. येतो म्हटले. अरे वा. आता कधीतरी येता जाता येतील. येतीलच येतील. आणि दादा छोटे बोलले हो, म्हणजे हो. आल्याशिवाय राहणार नाही ते. राहणार नाहीत. हो. खूप आणि छान खूप छान. इच्छा होती. म्हणजे मला ना असं वाटत होतं की त्यांनी म्हणजे स्वामींनी, दादांनी स्वप्नात यावं, माझ्या स्वप्नात यावं. पण आले. खूप आनंद झाला तेव्हा मला. पण मला कळलं नाही की काय होतं. म्हणजे काय झालेलं मला. इन्फेक्शन हो झालेलं का हो. काय झालेलं ते मग काहीतरी मला असेल काय बाहेरचं, त्याशिवाय नाही. नाही. मी ते सीमाताईंना टाकला ना प्रश्न. ते हं. मला म्हटलं की नवनाथ पारायण करा. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हां. मग ते म्हटलं करते. नाही, आता हे करा करा. झाल्यानंतर म्हटलं करायचं अमावास्या झाल्यानंतर हो. करायचं. मी शेअर करते हा ताई. हां, ओके, ओके. श्री स्वामी समर्थ. तर मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.